नमस्ते। आज हम मोहम हेल्थकेयर खोपोली सेंटर से आई का एक अच्छा सा एक्सपीरियंस जान लेंगे। नमस्ते आई। नमस्ते। आपका नाम बताइए। भारती पारंगे। आई कब से आ रहे थे थेरेपी के लिए? महीना झाला। एक महीना हो गया। किसने बताया था आपको? सुदाम पारंगे। मतलब आपके आपके रिलेटिव है? हाँ। तो आने के पहले आपको क्या प्रॉब्लम थी? कमरेचा त्रास होता, पाय वगैरे चावायचे, खांदे दुखायचे, पण 4 दिवसात मी तुम्हाला बोलले ना मला थेरपी घेतल्यावर मला फरक पडला म्हणून। कब से थी कमर में पेनिंग शोल्डर? 9 वर्ष झाले। कमरेला गॅप आहे। 9 साल से कमर में गैप है और शोल्डर में पेन है। तो कितनी ट्रीटमेंट की आप यहाँ से आने से पहले? मतलब कहाँ पे ट्रीटमेंट की काय केलंस? पेनला 3 महिन्यातनं 2 महिन्यातनं पेनला वैरागी डॉक्टरकडे जायचं। ते सांगायचे तुमच्या मणक्यात भरपूर गॅप आहे आणि मणका तुमचा पूर्ण वाकडा झालाय, म्हणजे असं आपला सरळ असतो ना तो पूर्ण क्रॅक होऊन बसलाय असं सांगितलेला। वाकलव करायला सांगितली, 5 किलो वजन फक्त उचलायला सांगितला, त्याच्यावर वजन उचलायला सांगितला। आणि मी मशीनवरचं काम करतो, मग तो पण मी करू शकत नाही मशीनवर, स्वतःची स्वतः करतो पण बाहेरची नाही घेतो। अगदी 9 वर्ष म्हणजे एवढा हा त्रास होता मला, त्याच्यामुळे काही काम सुद्धा करायला नाही केलं का कंबर दुखायची। जैसे आप देख रहे हो कि आई जैसे बता रहे 9 साल से तकलीफ थी और इसकी वजह से उसको मशीन का काम नहीं कर सकती थी, वजन नहीं उठा पा रही थी, इतनी सब कपड़े धोवायला बसलो तरी कंबर दुखायची। जैसे वो बोल रही कि कपड़े धोने के लिए भी तकलीफ होती थी और 9 साल से ये सब कर रही है। और जैसे उसने बताया कि इतना सा प्रॉब्लम था, कमर में गैप थी, स्पाइन में बहुत सारा प्रॉब्लम था और इसके लिए बहुत सारी ट्रीटमेंट भी की। कुछ आराम मिला इसके पहले ट्रीटमेंट करने से? थोडासा पेन किलर घेतली की तेवढ्या पुरता फरक वाटायचा, परत आहे ते आहे दुखणं, आहे ते आहे। पण इथं आले 4 दिवसातून मला जाणवलं, मी लगेच तुम्हाला सांगितलं ना, इथं मला उतानी झोपायचो, उतानी झोपलं का मला या कुशी नसवायचं त्या कुशी नसवायचं, तसं 4 दिवसांनी इथं थेरपी घेतली, त्या दोन्ही कुशी झोपायला लागलो। याच्या आधी जमत होतं झोपायला? नाही, उतानीच झोपायचो। आता कुशी सुद्धा दोन्ही कुशी झोपतो। जैसे आप देख रहे हो कि आई बता रही है कि उसको साइड में सोने के लिए नहीं जम रहा था, लेकिन थेरेपी के बाद अभी 4 दिन में उसको इतना अच्छा फर्क मिला कि अच्छे से सो सकती है, नींद अच्छे से लगती है। और कुछ प्रॉब्लम होता है अभी काम करने के लिए? नहीं, ज्यादा नहीं होते, काहीच प्रॉब्लेम नाही होत। आधी जे शिलाई करायला जमत नव्हती त्याच्यामध्ये माझी मी करते, मी बाहेरची घेत नाही, कारण स्वतःचे आले तेवढी शिलाई बचत होते ना आपली, त्याच्यामुळे पण आता मी आता करते। कपडे धुवायला आता नाही त्रास होत, नाही जे आधी त्रास होते त्यातलं नाही, कमी झालाय, चिकलार कमी झालाय। शोल्डर मध्ये जो त्रास होता नाही तो पण थोडासा जाणवतो कमी होण्याचा, कमी झाले ते सुद्धा, आणि कमरेचं पण पूर्ण झालंय। जैसे आप देख रहे हो कि पहले जो तकलीफ होती थी वो सब तकलीफ हमारी मोहम हेल्थकेयर थेरेपी से पूरी तरह से गई है। और मैं कारण डॉक्टरने सांगितलेलं तुम्ही जिथं जाल, खोपोलीला गेलात तरी तुम्ही बेड लावून जा, पण मी आता जसा महिना झाला इथं एक दिवस सुद्धा बेड लावला नाही कमरेला। खालापूरवरून खोपोलीला बेड लावायला सांगितलेलं, कुठं तुम्ही बाहेर प्रवास करा तिथं सुद्धा तुम्ही बेड लावा सांगितलेला, बाहेर सुद्धा विदाउट कमरेला बेड लावल्याशिवाय जाऊ शकत नाही। आता मी जाऊ शकतो, कारण कालच मुलीकडनं जाऊन आलो पेन वरसईवरना, तर बेड नाही लावून गेलो, पण काय नाही मला त्रास झाला। अरे बाप रे। जैसे आई बता रही कि एक 15-20 मिनट किलोमीटर के लिए भी उसको बेड सांगितलेला था, लेकिन अभी 1 महीना से थेरेपी ले रही है, लेकिन यहाँ से बहुत दूर जाके आई फिर भी बेल्ट नहीं लगाया। इतना अच्छा फर्क मिला है कि उसको कमर पे बेल्ट लगाने की भी अभी जरूरत नहीं। माझी मुलगी पण बोलली आई थेरपी चुकू नको, तू थेरपी घे, कारण तुला मणक्याचा जास्त त्रास आहे, बाबांना पण त्रास आहे, दोघांनी तुम्ही जा रेग्युलर असं सांगितलं होतं मी काल येताना। सांगितलं म्हणजे तुझ्यामधला फरक मुलीला जाणवला हो तिला पण, कारण मी बेल्ट नाही काल लावून गेलो, मला तर बेल्ट ना लावून गेलो ना आलं बाय लावून, कारण बोलू मला फरक पडला ना तिथला, मग बेल्ट कशाला बोलवलं, बघू तर खरं आपण कसं जाणवते आपल्याला, दुखते का नाही दुखतं, तर काहीच दुखलं नाही रात्री मला अजिबात। खूप छान फायदा आहे तुझ्या शरीरामध्ये, कारण 9 वर्षाचा त्रास आहे ना मला, 9 वर्षाचा त्रास आणि जास्तीचा त्रास आहे ना, जास्त त्रास आहे, आणि 9 महिन्याच्या त्रासामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की 1 महिन्यामध्ये पूर्ण कमी झालं। आज एवढी 9 वर्ष सहन करतो, आज 1 महिन्यामध्ये फरक पडला। तुझ्या आणि ती नवीन मशीन घेतली ना 2 वेळेला, इथं घेतली, इथं मला काय नाही जाणवलं, पण घरी गेलो रात्री झोपलो तेव्हा झोप लागली ना, हे दुखाचं पण कमी थांबलं पायाचं। नवीन मशीन आपल्याकडे रिसेंटली लॉन्च झाली, अल्ट्रासोनिक मशीन,
जी काही दिवसांपूर्वी लॉन्च झाली, जिची थेरपी आईने 2 दिवसापूर्वी घेतली, ज्याच्यामध्ये तिला गुडघ्यांचा त्रास आहे, पण ती थेरपी तिने गुडघ्यांवर घेतली होती. इथं पायाच्या पोटरीला आपल्या. पण मला रात्री झोप लागली त्याशी दुखलं ना अजिबात, असं वाटतं बांधावं ओढणीने, एवढं दुखाचं. हा, पण त्या दिवशी झोप लागली मला, नाही दुखला अजिबात, नाही दुखला अजिबात, नाही रात्री पण नाही दुखलं. पण परांची विशेष घेतली ना ती, 2 दिवस झाले घेतली, शनिवारीच दिली मला. हा, दुखाचं गरमीच्या दिवसात तर लय मला त्रास होतो या गोल्यांचा पायाच्या. हा, आता 2 दिवसापासून नाही दुखलं. जो आप देख रहे हैं कि रिसेंटली जो अल्ट्रासोनिक मशीन यहाँ पे लॉन्च हुई है, उसकी आई ने थेरेपी ली है पोटरी पे, लेकिन उसको इतना अच्छा आराम मिला कि 2 दिन से जो लगातार उसकी पोटरी में दर्द होता था, अभी 2 दिन से वो हुआ नहीं है। इतना अच्छा रिजल्ट उसको अल्ट्रासोनिक मशीन का आया है। और मैं आई आपको पूछूंगी कि यहाँ पे जो जो मशीन है हमारी मॉम बेड, मॉम मैट, जिसका आप लगातार थेरेपी ले रहे हो, कैसा लग रहा है? बहुत अच्छा, मस्त, लय भारी वाटतं घेतल्यावर, गरम गरम, खूप छान वाटतं. सगळे मशनरी मस्त लय भारी आहेत. अभी आपको जो देख रहे हैं न्यू मेंबर्स, उनको क्या बताओगे थेरेपी के बारे में? सगळ्यांनी या, सगळ्यांनी घ्या ही थेरपी. स्वतः आल्याशिवाय, अनुभव घेतल्याशिवाय समजत नाही. काय म्हणतात ना, स्वर्ग मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं आहे. इथं आल्याशिवाय समजणार नाही तुम्हाला किती फरक आहे. घेण्याची जी इच्छा आम्ही बघतो, एवढा लांब आहे, पाऊस पडते, पाणी पडते, कधी सुट्टी करत नाही. आणि मी म्हणेन की याचाच हा रिझल्ट आहे की तुम्ही रेग्युलर थेरपी करताय आणि त्याचा फायदा सुद्धा एवढा छान झालाय. त्यासोबत मैं आईला विचारेन ते म्हणजे ये सब जो जिसने किया है, मतलब ये सेंटर यहाँ पे लाया है खोपोली में, वो हमारे एरिया मैनेजर समता मैडम और हमारे MD सर सूरज सर, उनके बारे में क्या बोलोगी? त्यांनी चांगलीच सगळ्यांची सोय केली, कारण तोडली मोडलेली भरपूर आहे, त्याच्यामुळे इथं आल्यावर सगळे सरळ होतात. आणि त्यांचा आभार मानतो एवढं केल्याबद्दल. थैंक यू सो मच आई, इतना बढ़िया एक्सपीरियंस आपने बताया.